नमस्कार, मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आता आम्ही आदल्या दिवशी मंडलेश्वर बघून महेश्वरला आलेलो होतो. ही आमच्या नर्मदा परिक्रमेतलाच भाग आहे. त्याचं पुढचं कंटिन्युएशन मी आता सांगतोय. आम्ही महेश्वरला जो मुक्काम केला होता ते हॉटेल आमचं अगदी मंदिराच्या वरच्या बाजूला होतं व आम्हाला नर्मदा मैया आमच्या खिडकीतून दिसत होती. मग आम्ही संध्याकाळी जेव्हा आम्ही दिवे अर्पण केले, म्हणजे खाली नर्मदेला आपण दिवे अर्पण करतो ते केले, त्याच्यानंतर आरती अटेंड केली आणि परत आलो. तर परत येताना एका ठिकाणी महेश्वरी साडीचं एक सेंटर होतं. तर ते घ्या दुसऱ्या दिवशी म्हणले, पण आता आलाय तर चालू आहे तर कसं करतात ते बघा. मग ते आम्ही थोडंसं बघितलं आणि मग दुसऱ्या दिवशी ऍक्च्युअली आम्ही खरेदी करायसाठी साडी किंवा ड्रेस मटेरियल जे काय अवेलेबल आहे ते खरेदी करण्यासाठी गेलो. आता हे आमचं आदल्या दिवशी झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आम्ही अहिल्या घाटावर गेलो. अहिल्या घाट हा खूप मोठा घाट आहे. त्याच्याकडेनं पॅव्हिलियन बांधलेलं आहे, खूप सुंदर पॅव्हिलियन आहे. त्याचे भरपूर फोटो मी टाकलेले आहेत, तुम्हाला बघायला मिळतील. नंतर तिथं राजराजेश्वर मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. नंतर अहिल्याश्वर मंदिर आहे, सहस्रार्जुन मंदिर आहे, काशी विश्वनाथ मंदिर आहे, महेश्वराचं मंदिर आहे. ही सगळी मंदिरं त्या एकाच कॉम्प्लेक्समध्ये आणि जवळपास आहेत. ही सगळी सकाळी आम्ही मंदिरांची दर्शनं वगैरे घेतली आणि नंतर आम्ही राजवाडा बघायला गेलो. आता राजवाड्यामध्ये जुनी हत्यारं आहेत, जुनं देवघर आहे, त्यांचे काही जुने कपडे असतील किंवा काही त्यांची आभूषणं असतील, देवाची आभूषणं असतील, हे सगळं ठेवलेलं आहे. आणि तिथं एक बेलाचं झाड आहे. नॉर्मली बेलाला पानं 3 म्हणतो आपण, पण तिथं 5 पानं असणारा बेल आहे. त्याचाही फोटो मी टाकलेला आहे. तिथंच त्यांच्याच पॅलेसमध्येच रोज 1,00,000 छोटी छोटी शिवलिंग तयार केली जातात आणि ती सगळी शिवलिंग नर्मदेला अर्पण केली जातात. तर त्याची जी प्रोसिजर आहे, म्हणजे ते करत असताना मला बघायला मिळालं, तर तेही मी फोटोमध्ये दिलेलं आहे. आता हे सगळं बघायला आम्हाला साधारणपणे वेळ भरपूर लागतो, तरी आम्ही 11:30-12 पर्यंत हे सगळं बघून घेतलं. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं तिथं की आता इथून तुम्ही थोडंसं बाजूनं गेलात तर तुम्हाला सहस्रधारा बघता येतील. सहस्रधारा म्हणजे काय, तर सहस्र अर्जुनानं बाण मारून नर्मदेला थांबवायचा प्रयत्न केला, तर ते 1,000 बाण मारले म्हणून सहस्रधारा तिथं निर्माण झाल्या. आणि ऍक्च्युली त्याचे पण फोटो मी टाकलेले आहेत. तुकड्या तुकड्या तुकड्यामध्ये असं ते दिसतं आणि बारीक बारीक अगदी बारीक धबधब्यासारखं दिसतं. मग ते सगळं आम्ही तिथलं सहस्रधारा बघितलं. सहस्रधारेच्या बरोबर शेजारी एक अतिशय मोठं दत्त मंदिर आहे. ते दत्त मंदिर बघितलं. त्या दत्त मंदिरातली गाय, तिथं आम्ही प्रसाद घेतला. ते खूप मोठं दत्त मंदिर आहे. तिथं आपली महाराष्ट्रातली खूप माणसं होती, म्हणजे रादर ते महाराष्ट्रातील लोक ते सगळं सेटअप बघतात. त्या दिवशी आम्ही गेलो, त्या दिवशी आम्हाला सगळं व्यवस्थित दर्शन झालं. 3 मजली आहे. वरच्या मजल्यावर एक गोष्ट आहे, खाली जाऊन प्रदक्षिणा घातल्यासारखं तुम्ही बाहेर येता. तिथं गायी पण पाळलेल्या आहेत. खूप मोठा विषय आहे तिथे. मग ते सगळं बघून झाल्यानंतर आदल्या दिवशी जे आम्ही जाणार होतो ते आम्ही राणी रूपमती पॅव्हिलियन वगैरे जे सगळं आहे त्या मांडूला आम्ही जाणार होतो. पण आदल्या दिवशीच्या आमच्या प्रवासामध्ये मांडू शक्य नव्हतं, म्हणून आम्ही आता ह्या प्रवासामध्ये आता मांडू घेतलं होतं. मग मांडूला पहिल्यांदा आम्ही, तो घाट आहे चांगल्यापैकी, तर मांडूचा घाट सोडून आम्ही वर गेलो. आम्ही वर गेल्यानंतर पहिलं तिथं राणी रूपमती पॅव्हिलियन आहे. तिथं राजा भोजच्या इतिहासाबद्दलची नोंद आहे. नंतर तिथं पाण्यासाठी बरेच बंधारे बांधलेले आहेत, धरणं वगैरे आहेत वरती. तिथं बाज बहादूर पॅलेस आहे, तो खूप मोठा आणि सुशोभित केलेला आहे. त्याच्यानंतर तिथं एक पॅव्हिलियन आहे बाज बहादूर पॅलेसमध्ये. तिथं त्या आवाजासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे राणी रूपमती जेव्हा गायची तेव्हा तो गाण्याचा आवाज तो व्यवस्थित ऐकू यावा असा एक हॉल तिथं केलेला आहे. तोही खूप बघण्यासारखा आहे, म्हणजे तेही आम्ही बघितलं. त्याच्यानंतर मांडूवर बऱ्याच गोष्टी आहेत. तो माळवा प्रांतातला एक भाग आहे. तिथं रेवा कुंड आहे. तिथं परिक्रमावासी दर्शनाला रेवा कुंडाला येतात. नंतर जहाज महाल, जलमहाल, हिंदोला महाल असे वेगवेगळे महाल वरती त्या गडावरती आहेत. तिथे एक सुंदर राम मंदिरही आहे, त्याचं रेन्युएशन झालं होतं. तिथं परिक्रमावासी येऊन राहतात, त्यामुळे परिक्रमावासी आम्हाला भेटले. आमचं राम मंदिरही बघून झालं. नंतर तिथे एक पॅव्हिलियन आहे, तेही बघून झालं. तिथल्या आम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघता आल्या. तर आता त्याचे भरपूर फोटो मी टाकलेले आहेत. आणि ते सगळं बघेपर्यंत जवळजवळ संध्याकाळचे 5 वाजलेले होते. मग तिथून आमचा जो मुक्काम होता तो इंदोरला होता.
मग आम्ही तिथून गाडी काढली आणि आम्ही इंदोरला गेलो. घाट उतरल्यानंतर मेन रोड हायवे लागतो, हायवेनं आम्ही इंदोरमध्ये गेलो. इंदोरमध्ये आमचं जे राहायचं ठिकाण होतं ते गावाच्या मध्यभागी होतं, पण पार्किंग प्रॉब्लेममुळे थोडंसं आम्हाला वेळ लागला तिथं हुडकायला. मग ते हुडकून आम्ही सामान टाकलं, तोपर्यंत संध्याकाळचे 7:30-8 वाजले होते. आणि मग आवडतं ठिकाण म्हणजे संध्याकाळचा सराफा बाजार. सराफा बाजार म्हणजे ऍक्च्युली तो सराफांचाच बाजार आहे, म्हणजे सोनं चांदी विकायचाच बाजार आहे. पण तो बाजार संध्याकाळी बंद होतो आणि 8 नंतर तिथं खाऊ गल्ली सुरू होती. आता ते खाऊ गल्लीमधला सगळ्यात प्रसिद्ध आम्हाला समजलेला प्रकार म्हणजे जम्पिंग दहीवडा. तो जोशी म्हणून आहे, तो माणूस जम्पिंग दहीवडा म्हणजे दहीवडा भरतो, वर टाकतो, त्यात म्हणजे त्याची एक कुशलता आहे, मजा येते त्याच्याशी बोलतानाही मजा येते. आणि तो वर्णन बिर्णन कोण कोण आले होते, काय काय आले होते बरंच सांगतो. तर हे सगळं आम्ही तिथं गेल्यानंतर खाऊन घेतलं. काही काही नवीन नवीन गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भागात मिळत नाहीत त्या तिथं मिळाल्या, त्या आम्ही खाल्ल्या. फक्त खाताना एक काळजी घेतली की आम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. तर त्रास न होता आम्ही हे सगळं खाऊन घेतलं आणि आमचा त्या दिवशीचा मुक्काम तिथेच झाला होता. येस, आमचा आता पॉइंट जो आहे तो आम्ही आता पोचलेलो आहोत, सराफा बाजार इंदोर येथे. आणि इंदोरमध्ये आमचा त्या दिवशीचा हॉल्ट आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही इंदोर बघून मग पुढच्या हॉल्टला गेलो. तर आता याच्यानंतर कदाचित नर्मदा अष्टक किंवा नर्मदा आरती काहीतरी आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद, हे ऐकल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. नर्मदाष्टक. नर्मदे हर सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जातकारी वारि संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकं सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापदूत भूतलं ध्वनत्समस्त पातकारी दारितापदाचलं जगल्लये महाभये मृकण्डुसूनु हर्म्यदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकुण्डुसूनु शौनकासुरारि सेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःख वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरा मरासुरादिपूजितं सुलक्ष नीरतीर धीर पक्षि लक्ष कूजितं वसिष्ठ शिष्ट पिप्पलादि कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे सनत कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदै धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदै रविन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधं ततस्तु जीव जन्तु तन्तु भुक्ति मुक्तिदायकं विरञ्चि विष्णु शङ्कर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अहोमृतं स्वनं श्रुतं महेश केश जातटे किरातसूत वाडवेषु पंडितेश ठेनटे दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदन्तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवानरा न वै विलोकयन्ति रौरवम् पुनर्भवानरा न वै विलोकयन्ति रौरवम् त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे
नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे नर्मदा मैया की जय।